आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय बाबाराव खोत, काळजीत दिसताय. रागावलात? आवडती व्यक्ती घरात आली आहे. आवडती व्यक्ती जवळ असताना आनंद व्हायला पाहिजे ना. चेहरा का पडलाय तुमचा असं? अच्छा, म्हणून तुला आनंदाचं भरत आलंय होय. या अशा गुणांमुळेच अतृप्त आत्मा म्हणून भटकायला लागते. कशाला माझा पिच्छा पुरवलायस? का दाखवतेस या अपशकुनी तोंड सारखं मला? जा ना, कुठल्या तरी चिंचेच्या झाडावर जाऊन बस खदा खदा हसत. मास्तरींबाई घरात आली आणि तुमचा स्पेशल वर्ग सुरू झाला. याचं वाईट वाटतंय बा. आणि तसं तुमचं नाव लौकिक आहे ना. व्यभिचारी, बायकांना नादी लावणारा माणूस, रंगेल माणूस. आधी मी, मग प्रमिला, आता सायली. बाबाराव खोत, नशीब लागतं 3-3 बायका मिळायला. काय पहिली बायको हलकट निघाली ना, म्हणून भरकट झाली माझी. आणि पुरुषांना असावं रंगेल, छंदी फंदी, शोभत त्याला. पण बाई अशी नसावी. दुसऱ्यांना अडचणीत आणणारी, टोमणे मारणारी. तुला त्या सायलीच्या घरी बघितलं ना, तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं की हीच फूस लावणार आहे सायलीला. अगं तूच तिचे कान भरले असणार आहेत, म्हणून तिची हिंमत झाली या घरात यायची. नाही करू ना, सगळ्याचा हिशोब करू. कोण चांगलं वागलं, कोण वाईट वागलं. तुम्हाला जरा अवघड जाईल, कारण तुम्ही कुणाशी चांगलं वागलंच नाही ना. आधी स्वतःच्या चुका बघा. बघेन. माझ्या काही चुका आहेत ना, त्या माझ्या मी बघून घेईन. मला वाटल्या तर सुधारेन, नाहीतर नव्या चुका पुन्हा करेन. तुझा कुठलं तरी झाड बघ बसायला. आई, काय झालं? जेवत का नाहीयेस? नाही जेवायचं मला. पोट भरलंय माझं. ऋषी, बहिणीला विचारलंस का आजचा दिवस कसा गेला ते? छान होता आजचा दिवस. ऑफिस मधला स्टाफ सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि ऑफिस सुद्धा सुंदर आहे. मला वरवरची उत्तरं नको आहेत. मी बाबाराव खोतांविषयी विचारतेय. खोत कसे वागले? आई, आपण या विषयावर नंतर बोलूया का? बोलण्यासारखं काही राहिलंय का? आणि जेवणाचं म्हणशील तर भूक मेलीये माझी. काय झालं आई? आज बाबाराव खोत भेटले होते मला. जे खूप आनंदी होते, मनापासून हिचं कौतुक करत होते. म्हणाले नली खूप हुशार आहे, छान काम करते. बाबाराव खोत असं बोलले? काय बोलतेस तू आई? काय बोलणार मी? भर रस्त्यात त्या उद्धट माणसानं माझा पाण उतारा केलाय.
जिभेला काटे आहेत त्याच्या. काय वाटेल ते बोलत होता. पण का? का? हिच्यामुळं. हिला स्वतःची अक्कल नाहीच आहे. कधी कुणी सांगितलेलंही पटत नाही हिला. कानी कपाळी ओरडून सांगत होते ना त्या खोतांकडे नोकरी करू नकोस म्हणून. पण नाही, हिला तिथंच जाऊन करमरायचं होतं. त्या बाबारावच्या हातात आयतं कोलीत मिळालं मग तो बोलायचं सोडेल मला. ही अपशकुनी तिकडी मी मुद्दाम त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवली. खोत बर्बाद व्हावेत अशी माझी चाल आहे म्हणे. मी आयुष्यात कधी कोणाचं वाईट चिंतलेलं नाहीये. कधीच कोणाकडनं उपकार घेतलेले नाही. आत्ता या क्षणापर्यंत मी माझं चारित्र्य आणि माझा स्वाभिमान जपलाय. मी कधी कुणाकडून दमडी घेतली नाही का कधी कुणासमोर हात पसरले नाहीत आणि तो मला भिकारी म्हणतो. कोण समजतो कोण स्वतःला तो बाबाराव? ऋषी, आता हिला सांग त्या खोतांकडची नोकरी हिला अजिबात सोडायची नाही. हिनं ती नोकरी मानानं आणि कष्टानं मिळवली आहे ना. माझी मुलगी जर अपशकुनी होती तिकडी होती तर त्यांनी का घेतली तिला तिथं नोकरीला? आता नाही सोडायची नोकरी हिनं. बस आता त्या खोतांची अरे रवी बास झाली. हा प्रश्न गावडेंच्या सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा आहे. काय करतो बाबाराव ते मला बघायचंच आहे. नाही सोडायची नोकरी. चोरी करताय? चोरी? मी? मग एवढ्या रात्री इथे काय लपाछपी खेळायला आलाय? द्या माझा मोबाईल द्या. अहो खोत तुम्ही, खोताना शोभतं का असं चोरी करणं? माझ्या फोन मधले व्हिडिओ डिलीट करायचे? ठीक आहे, जा घेऊन जा माझा मोबाईल, करा डिलीट. रणजित खोत, मी तुम्हाला समजत होते ना तेवढे तुम्ही हुशार नाहीयेत. आणि तुम्ही इतरांना समजता ना तेवढे ते मूर्ख नाहीयेत. मी साधी आहे पण मूर्ख नाहीये. एवढे महत्वाचे पुरावे आहेत ते. मग मी त्या व्हिडिओची दुसरी कॉपी करून ठेवली नसेल का? सावध हो प्रमिला. बाबारावनं त्याच्या पहिल्या बायकोला गोदाला डांबून ठेवलं होतं. माहिती आहे ना तुला? हे सगळं तुझ्या डोळ्यासमोरच घडलं ना. मग उद्या तुझा त्याला कंटाळा आल्यावर तो तुझ्याशी असं वागणार नाही कशावरून? एक दिवस गोदासारखी तूही गायब होशील.
काय झालं का? अशी का बघतेस मारक्या म्हशीसारखी डोळे फाडून? बाजूला जर झोपू दे मला. काय एक एक नग भेटलेत आयुष्यात. सत्यवान, वहिनी सोड त्याला. अगं वहिनी सोड, मरेल तो. सत्यवान वहिनी सोड. डोळे फाडून बघ भिकाजी. दरोडेखोर होता ना मामा. बघ काय अवस्था झाली आहे त्याची. मी पण अशीच तडफडत होते. आठवतंय? अशीच गयावया करत होते, पण संपवलं तुम्ही मला. पण आता आता एकेकाला कठपुतळीसारखी नाचवते की नाही बघा. आज मामाच्या गळ्यात ताईत नाही म्हणून त्याची काय अवस्था झाली ते बघा. श्वास घेण्यापूर्वी गळ्यात ताईत की नाही हे बघितलं पाहिजे तुम्ही. आता तुमचं जगणं, तुमचं मरण हे त्या ताईतवर आणि घराच्या यंत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे जपा या दोन्ही गोष्टी. नाहीतर एकेकाला घेऊन जाईन वर. माझ्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही आता.
विठाला सत्यवान बद्दल कळलं तर? नाही, तिला नाही कळलं पाहिजे. नाही नाही नाही, काही नाही झालंय. तू झोप. नाही, खरंच काही नाही झालंय. तू झोप ना. नाही, काही नाही झालं. झोप झोप. झोप. हे भिकाजी, काय कुठे चाललंस दावत? दादा, वाचणार नाही तो. वाचणार नाही तो. कोण वाचणार नाही? भयानक भयानक आहे ती. सोडणार नाही. सोडणार नाही सत्यवानला. जीव घेईल गोदा त्याचा. दादा, मला स्वप्न पडलं होतं. स्वप्नाचं काय घेऊन बसलायस? हो, अरे खरंच स्वप्न पडलं होतं. गोदा जीव घेईल सत्यवानचा. अरे ते सोड, चल माझ्या बरोबर लवकर. काय बरडत होता? सत्यवान, वहिनी सोड त्याला. वहिनी सोड. दादा, सत्यवान, मालक गोदा, सोड त्याला. त्याचा जीव जाईल गोदा. का निष्पाप आहे? वाचू याला मी? मला कुणी अडवू शकणार नाही आता. बाबाराव खोत. वाचवण सत्यवान, सत्यवान, तू काळजी करू नकोस. तुला काही होणार नाही. आम्ही आहोत. भिकाजी, चल दरवाजा तोडूया. चल. जीव घेते माझा. सत्यवान, काळजी करू नकोस. आम्ही आहोत. भिकाजी, तोड दरवाजा. काय झालं? बघ ताईत. हा तर सत्यवानचा टाईट आहे. चल, दोघे मिळून दरवाजा तोडूया. सत्यवान, 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 ठीक आहेस ना तू? आता तुझी बारी आहे भिकाजी. असं रागात बघून काय होणार आहे बाबाराव खोत? काय करणार आहेस तुम्हाला आता? पण आता मला तुम्हाला स्वस्थ बसू द्यायचं नाहीये.
मांजर उंदराला जसं खेळवत मारतं ना, तसं खेळवत खेळवत संपवायचंय मला तुम्हाला. निरपराध निष्पाप माणसांच्या आयुष्याशी खेळलात ना. आता तयार व्हा तुम्ही हा जीव घेणं खेळ खेळायला. मरण आज येतंय की उद्या, ही भीती मला तुमच्या डोळ्यात बघायची. मामाच्या गळ्यात ताईत नव्हतं, काय अवस्था झाली त्याची बघितली ना. आता सांभाळा तुमचं ताईत, तुमचं यंत्र. जरा बेसावध राहिलत ना, त्या क्षणी एकेकाला वर घेऊन जाईन. सत्यवान, अरे वेडा झालास का तू? हा, बरायचंय का तुला? कुठे ताईट टाकून आलात तू? काय सांगू मला, इलाजकाली बुद्धी म्हणतात ना, तेच तावीत कधी कुठं कसं पाळणं मला काय कळत नाही. मारता मारता वाचलो मालक.